सोशल मीडिया मागचं वास्तव. सकाळचे 7 वाजले होते. समीराच्या घरात गडबड सुरू होती, पण ती गडबड घरातील कामांसाठी नव्हती. समीरा मोबाईल हातात घेऊन कॅमेरासमोर उभी होती. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजचा दिवस खूप सुंदर आहे. आयुष्याबद्दल कृतज्ञ राहा. प्रत्येक क्षणी आनंदाने जगा. व्हिडिओ संपला. तिने लगेच मोबाईल बाजूला ठेवला आणि चेहऱ्यावरचा हसरा मुखवटा गायब झाला. विनायक, अजून चहा झाला नाही का? ती चिडून ओरडली. स्वयंपाकघरातून विनायकचा आवाज आला. 2 मिनिटं थांब, ईशाचा डबा भरतोय. समीरा वैतागली. काही सेकंदापूर्वी लाखो लोकांसमोर शांतता आणि आनंदाचा संदेश देणारी तीच स्त्री आता रागाने बोलत होती. हे तिच्या आयुष्याचं वास्तव होतं. 5 वर्षापूर्वी समीरा साधी गृहिणी होती. तिला लेखनाची आवड होती. एका दिवशी तिने सोशल मीडियावर छोटासा व्हिडिओ पोस्ट केला. लोकांना तो आवडला. पुढे दुसरा व्हिडिओ, मग तिसरा. हळूहळू फॉलोअर्स वाढू लागले. लोक तिच्या प्रत्येक पोस्टवर प्रेम व्यक्त करू लागले. काही वर्षातच ती प्रसिद्ध झाली. लाखो फॉलोअर्स, ब्रँड डील्स, कार्यक्रम, मुलाखती, सगळं काही मिळालं. पण त्या यशासोबत एक गोष्ट नकळत हरवत गेली, तिचं खरं आयुष्य. समीरा आता प्रत्येक गोष्ट कंटेंट म्हणून पाहू लागली होती. घरी नवीन पडदे आले, व्हिडिओ. मुलीचा वाढदिवस, व्हिडिओ. नवऱ्याने फुलं आणली, रील. कुटुंबासोबत सहल, व्लॉग. जगाला त्यांचं आयुष्य परफेक्ट दिसत होतं, पण वास्तव वेगळंच होतं. एका रविवारी ईशा समीराजवळ आली. आई, आज आपण पार्कमध्ये जाऊया. समीरा मोबाईलमध्ये गुंतलेली होती. नंतर जाऊ. पण तू रोज नंतर म्हणतेस. ईशाच्या आवाजात निराशा होती. समीराने ऐकलंच नाही. तिला एका ब्रँडसाठी पोस्ट तयार करायची होती. ईशा शांतपणे निघून गेली. विनायक हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात वेदना होती. त्या रात्री जेवताना विनायक म्हणाला, समीरा, तुला काही जाणवतंय का? काय? आपण एकाच घरात राहतो, पण एकमेकांशी बोलत नाही. समीरा हसली. अरे, काम असतं. काम की व्यसन? हे ऐकून ती चिडली. तुला माझं यश पाहवत नाही. यशाचा प्रश्न नाही. प्रश्न आहे तू स्वतःला हरवतीयस. समीरा उठून निघून गेली. तिला वाटलं विनायक चुकीचा आहे. काही दिवसांनी ती एका कॅफेमध्ये माधवीला भेटली. माधवी तिची कॉलेजमधली मैत्रीण होती. वा, सेलिब्रिटी आली. माधवी हसत म्हणाली. समीरा खुश झाली. दोघी गप्पा मारू लागल्या. माधवी अचानक म्हणाली, तू आनंदी आहेस का? समीरा थोडी गोंधळली. हो, खरंच? काही क्षण शांतता पसरली. माधवी म्हणाली, मी तुझे व्हिडिओ बघते. तू सतत हसताना दिसतेस, पण आज तुझ्या डोळ्यात थकवा दिसतोय. हे वाक्य समीराच्या मनात घर करून राहिलं, कारण ते खरं होतं. ती खूप थकली होती. सतत नवीन कंटेंट, सतत लोकांना खुश ठेवणं, सतत स्वतःला सिद्ध करणं, हे सगळं तिच्यावर ओझं बनत होतं. त्या रात्री ती झोपू शकली नाही. ती स्वतःचं सोशल मीडिया प्रोफाईल पाहत होती. प्रत्येक फोटो सुंदर, प्रत्येक व्हिडिओ प्रेरणादायी, प्रत्येक पोस्ट आनंदी. पण तिला माहीत होतं की त्या चित्रामागे किती संघर्ष लपलेला आहे. एक दिवस अचानक तिची एक पोस्ट अपेक्षेप्रमाणे चालली नाही. नेहमी लाखो व्ह्यूज मिळणाऱ्या पोस्टला फारच कमी प्रतिसाद मिळाला. ती अस्वस्थ झाली. सतत मोबाईल तपासू लागली. लाईक्स वाढत नव्हते. कमेंट्स खराब होत्या. तिचा मूड खराब झाला. विनायकने विचारलं, काय झालं? पोस्ट चालली नाही म्हणून? तुला कळणार नाही. विनायक शांतपणे म्हणाला, म्हणजे तुझा आनंद आता आकड्यांवर अवलंबून आहे? समीरा काहीच बोलली नाही, कारण उत्तर होकारार्थी होतं. काही महिन्यांनी एक मोठा प्रसंग घडला. ईशाच्या शाळेत वार्षिक कार्यक्रम होता. ईशा खूप उत्सुक होती. आई, तू येशील ना? नक्की. कार्यक्रमाच्या दिवशी समीराला अचानक एका ब्रँडचा कॉल आला. महत्त्वाचं शूट होतं. मोठे पैसे मिळणार होते. ती द्विधा मनस्थितीत होती. शेवटी तिने शूट निवडलं. संध्याकाळी ती घरी आली. ईशा शांत बसली होती. कार्यक्रम कसा झाला? ईशाच्या डोळ्यात पाणी आलं. तू आलीच नाहीस. काम होतं बाळा. मी स्टेजवरून तुला शोधत होते. हे ऐकून समीराचं मन हादरलं. त्या रात्री तिने ईशाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहिला. स्टेजवर उभी असलेली ईशा वारंवार प्रेक्षकांमध्ये कोणाला तरी शोधत होती. ती आईला शोधत होती, पण आई तिथे नव्हती. पहिल्यांदाच समीराला जाणवलं, ती जगासाठी कंटेंट तयार करत होती, पण स्वतःच्या मुलीसाठी वेळ देत नव्हती. दुसऱ्या दिवशी तिने मोबाईल बाजूला ठेवला. ईशासोबत बसली. दोघांनी चित्र काढली, खेळ खेळले, गप्पा मारल्या. ईशाच्या चेहऱ्यावरील हसू पाहून समीराला खूप दिवसांनी शांत वाटलं. पुढील काही आठवड्यात तिने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. ती सोशल मीडिया वापरत होती, पण आता ती त्याची गुलाम राहिली नव्हती. एक दिवस तिने एक वेगळा व्हिडिओ पोस्ट केला. कॅमेरासमोर ती कोणताही मुखवटा न घालता बसली होती. ती म्हणाली, मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक हसू खरं असतंच असं नाही. प्रत्येक फोटो सुंदर असेल असं नाही. आनंद असेल असं नाही. आपण जे पाहतो ते आयुष्याचा एक छोटासा भाग असतो, पूर्ण सत्य नाही.
हा व्हिडिओ व्हायरल झाला कारण लोकांना पहिल्यांदाच एक खरी व्यक्ती दिसली होती. कॉमेंट्समध्ये अनेकांनी लिहिलं, धन्यवाद, मला वाटायचं माझंच आयुष्य अवघड आहे, आज खूप दिलासा मिळाला. समीराला समजलं, लोकांना परिपूर्ण माणसं नको असतात, लोकांना खरी माणसं हवी असतात. काळ पुढे सरकत गेला. तिचे फॉलोअर्स थोडे कमी झाले, काही ब्रँड डील्सही कमी झाल्या, पण तिच्या आयुष्यात काहीतरी मौल्यवान परत आलं. शांतता, कुटुंब, खरं हसू. एका संध्याकाळी ती गच्चीवर बसली होती. सूर्य मावळत होता. ईशा तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसली होती. विनायक बाजूला चहा घेत होता. मोबाईल दूर ठेवलेला होता. ईशा हसून म्हणाली, आई, आज फोटो काढणार नाहीस? समीरा हसली, नाही. का? कारण काही क्षण जपण्यासाठी फोटोची गरज नसते. विनायक तिच्याकडे पाहून हसला. कित्येक वर्षांनी त्याला जुनी समीरा परत मिळाली होती. त्या दिवशी समीराने एक गोष्ट शिकली, सोशल मीडिया वाईट नाही, पण जेव्हा आपण त्यात स्वतःला हरवतो तेव्हा समस्या सुरू होते. लाईक्स, व्ह्यूज, फॉलोअर्स आणि प्रसिद्धी महत्त्वाची असू शकते, पण त्याहून महत्त्वाचं असतं आपल्यावर प्रेम करणारी माणसं, आपलं मानसिक आरोग्य, आपली शांतता आणि आपलं खरं आयुष्य. बोध. सोशल मीडियावर दिसणारं आयुष्य हे नेहमीच पूर्ण सत्य नसतं. इतरांच्या परिपूर्ण दिसणाऱ्या जीवनाशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आयुष्यातील खऱ्या आनंदाला महत्त्व द्या. कारण स्क्रीनवरील हसू क्षणिक असू शकतं, पण नात्यामधील हसू आयुष्यभर साथ देतं. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.